नमस्कार. फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुगाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. साप्ताहिक हवामान अंदाज पाहूया. या आठवड्यामध्ये कडाक्याची थंड पडणार की पाऊस होणार याविषयीचा थोडासा आढावा संक्षिप्त स्वरूपात पाहूया. सध्या परिस्थिती पाहायला पाटेचाच विचार करायला गेला तर एक नांदेड ते सोलापूर या पट्ट्यात एक चक्राकार स्थिती कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होताना दिसत आहे आणि त्या चक्राकार स्थितीमुळे वाऱ्यांचा थोडासा वेग वाढलेला असणार आहे. दुपारच्या टायमात मुंबई, जालना, हैदराबाद ह्या साईडतून एक चक्राकार स्थिती दिसत आहे. म्हणजेच काय हळू चक्राकार स्थितीला सुरुवात होत आहे. आणि इकडे महाराष्ट्रात 1 तारखेच्या पुढे कोरडे वातावरण तयार होणार आहे आणि कोरड्या वातावरणामुळं थंडीची तीव्रता वाढत जाणार आहे. थंडी वाढल्यामुळं परत कडाक्याची थंड येणार आहे. का तर इंदोर, कोठा ह्या साईडला एक चक्राकार स्थिती परत झाल्यामुळं वाऱ्यांचा वेग वाढणार आहे आणि कडाक्याची थंडी परत 1 तारखेपासून वाढायला सुरुवात होणार आहे. 1 तारखेपासून साधारणतः पुढे 4-5 दिवस म्हणजे 4 ते 5 तारखेपर्यंत कडाक्याची थंडी राहणार आहे. का तर कोटा, झाशी ह्या भागात राजस्थान साईडला एक चक्राकार स्थिती तीव्र तयार झालेली आहे. थंड हवेची कोरडी चक्राकार स्थिती आहे ती. आणि इकडे महाराष्ट्रात पण त्याचा प्रभाव आहे. जालना ते उत्तर भागातून बऱ्याच भागातून कडाक्याची थंडी पडणार आहे. आणि पावसाचा जर विचार करायला गेला तर 24 तासाचा अंदाज घ्यायला गेला 2-3 दिवसात तर जळगाव, अकोला, नागपूर, चंद्रपूर, नांदेड, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, मुंबई ह्या परिसरात ढगाळ हवामान परिस्थिती राहणार आहे. पावसाची काही शक्यता वाटत नाही, पण झाला तर हलक्या थेंबा, नसेल तर नाही. पण सांगली म्हणजे दक्षिण भागातून बघायला गेलं तर रत्नागिरी, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, गोवा साईडला हवामान कोरडं राहणार आहे. उष्णता वाढायची शक्यता आहे तिकडं ह्या भागातून. तसेच चेन्नई, वेल्लोर, तिरुचिरापल्ली, कोइंबतूर ह्या भागातून पावसाची शक्यता आहे. आणि बंगालच्या उपसागरातून पावसाचे नवीन बळ तयार होताना दिसत आहे. हे साधारणतः बंगालच्या उपसागरावर श्रीलंकेच्या आसपास त्या साईडला आहे. मग त्याचा कल साधारण दक्षिण हिंद महासागराकडे दिसून येत आहे सध्या तरी वाटतोय. पुढे जर पाहायला गेलं तर 4-5 दिवसात परत पावसाचं वातावरण पाहायला गेलं तर जैसे तेच आहे. कोरडे वाऱ्यांचा प्रभाव जास्त असल्यामुळं कुठलेही पावसाचा ठोस असा विचार नाही. पण उंचावरचे ढग म्हणा, ढगाळ हवामान परिस्थिती फक्त जळगाव, अकोला म्हणजे उत्तर भागातून थोडीशी द्रोणीय स्थिती झाल्यामुळे व्हायची शक्यता वाटत आहे. आणि खाली म्हणजे दक्षिण साईडला पाहायला गेलं तर दक्षिण साईडला कोणतीच पावसाची किंवा ढगाळ हवामान परिस्थितीची शक्यतासुद्धा नाही. पण इकडे श्रीलंकेच्या साईडला जे बळ होणार आहे, पावसाचं बळ एक होताना दिसत आहे, त्याची तीव्रता मात्र वाढत चाललेली दिसून येते. ज्यामुळे जरी पावसाची शक्यता नसली तर दिवसा उष्णता वाढण्याची शक्यता आहे. साधारणतः या आठवड्याच्या शेवटला म्हणजे 7-8 तारखेच्या पुढे ह्याची तीव्रता वाढेल आणि दक्षिण भागातून उष्णता निर्माण होण्यास सुरुवात होईल. महाराष्ट्राच्या दक्षिण भागातून जळगाव साईडला हलकेसे ढग असतील. जळगाव, अकोला म्हणजे उत्तर भागातून हलकेसे ढग असणार आहेत. आणि नांदेड, चंद्रपूर ह्या भागातून सुद्धा हलकेचे ढग असणार आहेत. दक्षिण भागात कोणतीच ढगाळ हवामान परिस्थिती दिसत नाही आहे. उष्णता थोडीशी वाढलेली दिसून येते. पण एकंदरीत आठवड्याचा विचार करायला गेला तर आठवड्यात कडाक्याची थंडी जाणवणार आहे. साधारणतः 1 तारखेपासून पुढे 4-5 तारखेपर्यंत कडाक्याची थंडी जाणवणार आहे. अशाच प्रकारचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.